नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वर्षातून एकदाच पडणाऱ्या ब्लॉग मध्ये. मला माहित नाही हा ब्लॉग चालू आहे की नाही, पण प्रयत्न करणार आहे. आपण आलो आहोत ओंकार वाचेवाळ यांच्या भावाच्या फुटबॉल मॅचेस बघायला. देयर आर फ्यू पीपल इन युअर लाईफ. जेव्हा ओंकार वाचेवाळ फोन करून म्हणतात कसं खेळायला, चला बाय. If you're from the west side, Cali born and raised right from the town with the palm trees and good vibes. You know the best ride, soaking up the sunshine. And we hustle cause we tryna live a good life. I'm driving down the coast, homies in the back bumping loud. You know, we ain't got no business. आज मॅचेस आहेत तुझ्या. ऑल द बेस्ट. युनिव्हर्सिटीची टीम असते का रे? 4 लाईन फक्त क्लबच्या. अरे माझी एक फ्रेंड आहे, ती युनिव्हर्सिटीच्या पोरांना शिकवती, तर तिच्या पण मॅचेस असतात. पण मॅच किती वाजता आहे? 1:30. तुला 1:30 करतो का? 1:30 पावणे 1 किती? 2:15. मग 1:15. आधी तू कोण होणार मोठेपणी? आताच काय सोचून काय करायचं? अरे मग प्लॅनिंग. तुला माहितीये तुझा दादा कोट्याला गेलता बघ. काय गेलता? जेईचा अभ्यास करायला. ती एक परीक्षा आहे. आता तुझ्या वयाची पोरं त्याच्यासाठी प्रिपरेशन करतात. तुझ्या दादाला कोट्याला. तुझ्या वयाची मुलं आतापासूनच अभ्यास करतात. आधी फिफ्थ तरी होते अगोदर. अरे मग असं फायनल एक्झाम आहे आता. हे बघ, तू असं म्हणशील, मंडेला एक्झाम आहे फायनल. तू म्हणशील पण 8 चॅप्टर. 8. अरे माझं म्हणणं समजून घेत. हे बघ, तू आता म्हणतो माझी 5 होते, तू पुढच्या वर्षी काय म्हणणार माझी 7th होते, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणणार माझी 8 होते. असं करत करतच आयुष्य निघून जातं. आई झटकन मला म्हणली होती की जाऊ नये म्हणून या माणसाचं मी ऐकलं की काय करायचंय मला कशाबद्दल अभ्यास करायचा, गोल बनवून ठेवायचा. हे बघा हे कितीचे माहिती तुम्हाला? 23 आणि 24 ची आहे ते. तू तेच करत बस. 22 रनिंग, 23 रनिंग, 24 रनिंग. तुम्ही 21व्या वर्षी ठरवलंय की मी 12 लाख रुपये कमवणार. आता ही खरंच अप्रिशिएबल गोष्ट आहे बरं का. आता हे माझे मित्र आहेत, यांचे वय किती आहेत? याचं वय 23 रनिंग वाला आहे हा 24चा आहे. तर काय आहे मॅनेज ओंकार वाचेवाड्या वर्षीचा आपलं? मागच्या वर्षी होतं आपलं. मागच्या वर्षी काय होतं? काय डिसेंबर पर्यंत लागायला वाटलं जॉबला. अच्छा. पण आपला जॅन पण निघून गेला. हा. फेबला बघू. अच्छा. मग या वर्षीचं काय? त्याचं मागच्या वर्षीचं एम होतं. मग तेच कंटिन्यू केलं ना. निशांत बनकर, या वर्षीचं काय आहे? 23 कम्प्लीट करायचंय का? जे रनिंग आहे ते कम्प्लीट करायचंय का? पहिले तर रनिंग कम्प्लीट करू. हा. आणि मग ठरवू. भावाने क्लास लावलाय. नाव काय? थोडं नाव सांग. प्रोफाउंड एड्युटेक. आता प्रोफॉर्मचं स्पेलिंग सांग. लाईफ एकदाच आहे. आता नाही आपण सेट नाका यांना नका असं बोलू. लाईफ एकदाच हिले माजलेली आहेत. मग जो याच्या घरी 25-30 एकर जागा आहे याची बरं का. याच्या काका तलाठी आहे. घरी गडी आहेत कामाला याच्या. म्हणजे काय कम करता नाही. मी म्हणतो ना साहेब, पोर आहेत ना पोरं, चालायला लागायच्या अगोदर पर्यंत आणि नंतरून जेव्हा 12वी पास होतात त्याच्यानंतरूनच पोरांना भेटावं. आजकालच्या ही जी मधली गँग आहे ना, ही एवढी नाचलेली गँग आहे ना, एवढी. म्हणून सांगतो नंतर रियालिटी हिट होती. हा. आणि तेव्हा त्यांची सगळी मस्ती जिरते. अरे पण तुमच्या गावाकडे तुमच्याकडे एवढा पैसा आहे, पाणी आहे, ट्रॅक्टर आहे, हाताखाली लोक आहेत, जेवढी शेती आहे काय करेल? तुझी. चांगलंय. 10 एकर. आणि दीदीला दादा छोटे. आपण तिला पण काहीतरी असेल ना मग 1-2 एकर. ती छोटी आहे, तिचं नंतर बघायचं. अरे पण ती मोठी झाल्यावर पण शेती तेवढीच राहणार आहे ना. तुझ्या 10 मधले 5 घेणार ती. हा. तुझ्या 10 मधले 5 तिचे. दोघं भाऊ ना तुम्ही. बहीण भाऊ. हा. अशामुळेच आहे ना. अशामुळेच नातं तुटायला लागलं. हा. तुला जोडायला घेतलंय का रे? बरं, तिचं 3 एकरचं सीताफळचं शेत. कुठं साहेब? मजा आली. धन्यवाद. आमचा काय त्रास झाला असेल माफ करा.
पोर थांबले बघ पाय ना. अरे तिथं जाऊन घाल. 10 एकर घेऊन का पाहायचं? आधी गोल मारला तरच 10 एकर. मलाच काय मी काय म्हणतो, आपण इथं नाही बसू शकत कुठं बस शकतो ना आतमध्ये नाही बाहेर. का? विकत घेईल मी. विचार किती लागतं ते. मी विकत गेले. जोक नाही. पूर्ण 38,000 रुपये अकाउंट मध्ये. लाकूड 38,000 मध्ये माहिती तू बी येशील. लाकूड नाही 38,000 माहिती तुला केवढे असतात. आणि पी ना चल कुठं लगेच. हा म्हणजे हाय ना ते का ते ग्लास काय वेस्ट करून ते कळत नाही का तुला वेस्ट कर नको पिऊ मग. ए हात नको लावता. अरे ऐक खरंच नको ना घाण करू. काहीतरी सुधरा जरा. इथं लवकर तू का काढू प्या म्हणजे माणसाने आवाज पिऊ पाणी पिऊ नये. घे ना आता. नाही ऐक अरे निसर्ग दे. गाईज इंडियन टीम आलेली आहे. म्युझिक आहे इथं. एवढा पैसा होता का निश्चित तुझ्या आयुष्यात? आणि आपला मेंबर यो 9 नंबर. नाही ते टाइमपास होता खाली पण लक्ष भाई. कोच बीच आहे भाई इथं. भाई माझ्या आई बापाने एवढा खर्च का नाही केला माझ्यावर? टॅलेंट तो आपने में भी था. हाईट नाही ती हाईटची गरज आहे का फुटबॉलला? मोठा मोठा ढांगा पडल्या ना पैसे ए लय भाई पळतो मी. तू गप. तरी कोणती शूटिंग गेला आता कशी बात करा मग मा भाऊ बघ जागाच उभा राहतो. अरे काय तुम्ही बाचेवाड काय कामाचेच नाही. तुला नेटबॉल मध्ये काहीतरी वेगळं करायचं जसा काय. बॉल यश मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो. जे कोणी ब्लॉग बघतायत त्यांना हे पोर ना घंटा काय नीट खेळत नाही. मागच्या वेळेस नाही का 11-1 नाही हरली तुझ्या भाऊची टीम हा. लाल्या वॉरियर्स. आणि ते कोण? लाल टीमचं नाव लायन्स आहे ना? हा. लायन्स क्लब. ए भाई गोल झालाय भाई. आता करतोय तो भाई साब. सेलिब्रेशन प्लेइंग बेटर. कडक Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn, ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, Bahai cause Lalia I Warriors. feel alive, and Bahai there's nothing Lalia that makes me Warriors. happy. Hold my beer for a minute, Wale I'm about to Marlo quit my Brown. job, cash in for a ticket. I'm going on a trip, and I don't plan to Nice try, boy. but I feel like I'm winning, oh. And this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams. गोल मारलेला आहे. But what you gonna do for it? कडक आहे भावा कडक आहे भावा. तू 7 नंबर रोनाल्डो भाव. And do you believe? कडक आहे भाई. भारी होते पूर्व. अरे आई बापन जेवढं पैसा लाव. एक नंबर भावा. आपण जास्त पोरं. गोल 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 गोल. माझे वाढ काय आहे की नाही? पैसा वसूल काय करतोय की नाही भाऊ? पण अंक्या तुला गोष्ट खरं सांगू. गोलकीपर खात्यात तुला गोष्ट खरं सांगू. तुम्ही रिच झाले भाऊ. कोण? हे रिच लोकांचे चोचले. खरं सांगतो खोटं बोलतोय का? हे रिच लोकांच्याच पोरांना मिळतं. आणि मी चुकीच्या हेतून नाही म्हणत की तुमच्याकडे पैसा आला किंवा गोष्टींना. पण तू बघ म्हणजे आपल्यातलं कोणतरी पुढं चाललंय गोष्टीचा आनंद नाही मला. मी असं नाही म्हणत की हे आपण बघायचं कोणाची पोरं घेत असेल रे इथं पासून नाही का. आज आपल्यातलं कोणतरी तिथपर्यंत पोहोचलंय. आपल्यातलं म्हणजे हे आम्ही गरीब तुझ्याच. तर कॉंग्रॅच्युलेशन. वी आर सेपरेटेड बाय क्लासेस राईट नाव. हा आदित्यचं कोचचं बी ऐकत नाही. काय 10 एकरचा फायदा आहे? असेच 10 एकर जाईल बरं. 10 एकरचा माझ होता. तेव्हा या पोराने गोल मारलाय. सेलिब्रेशन भारी करते.
पण निशा स्वप्न होतं रे आपल्या आयुष्यात. करू शकतो 1000 रुपये. अरे पण आता करून काय म्हणजे हे झालं की म्हातारा झाला लग्न करायचं होतं. भाई यांचा डिफेन्स पण बाप आहे ओंक्या. आणि ह्याच्यात कोऑर्डिनेशनच नाही, सोबत खेळतच नाहीत. तुझा भाऊ काय करतो तिकडे? हे बघा थकलेला वॉरियर्स. डिफेन्स आहे ना, डिफेन्स. हे बघा डिफेन्स, घंटाचा डिफेन्स. नाव काय त्याचं? हे मी ते आयान. आयन. आईला नाव पण कसली आमिर आहेत. निशा निशा नावातच आमिर आहे. ए भाई कडक आहे आई शपथ. कडक भाई कडक. बाबा आता फुगवायला. थांब थोडं फुगवायला पाहून होता. हे काका आहेत ना ज्यांचा हा पोरगा आहे. तर या काकाने या पोरला आम्हाला शिवा घातला की यासाठी पैसे भरले का नाही. हा यासाठी पैसे भरले की तू इथं निराश व्हावा. 2 गोल झाले. तू नड. कडे आधी चल. अरे याच्या भावने डिफेन्स मारला होता कधीच्या गाडी एक ए शेमण्या. अरे पळ की जरा. ए अरे याला बोल काहीतरी. आधी हाय की जरा जाग्यावर ना. ए हंडे हंडे गोलकीपर. अरे अच्छा आधीकडे बॉल आहे गाईच आधीकडे बॉल आहे गाईच. तुला सांगू का काय गेम मध्ये कमी कशाची कोऑर्डिनेशन नाही मोटिवेशन. इथे जर पोरी आणून बसवलं नाही पोरले भारी खेळते. औरत का चक्कर बाबू भैया औरत. गाईच एवढा सपोर्ट पाहिजे फक्त आयुष्यात. हा याचा पैसा लागला. भाई या पोरासाठी 10 टाळ्या. या पोरामुळे मला 10-15 सबस्क्रायबर मिळाले पाहिजे. हे ओंक्या अरे भारी वाटते भाई. हा ओंक्या निशा भारी वाटते. कुठली मॅच बघायला मजाच येते. तुला काय तुला तमाशात नेऊन बसवला तरी तुला मजा येतील भावा. आपल्याकडे रिकामा टाइमची कमी आहे का वय रे. समोर कोण असणार. हा पेशन्सचं काम आहे रे भाई कोच. आता पुढे भाई मी कोण आहे. हाफ टाइम झाला चला. 7 नंबर कोण आहे. तुझ्या भावाला पाणी बिणी मी काय म्हणते एका अर्थानं तुम्हाला खरं खरं सांगू का हा फेल कार्यक्रम. अरे नाही पण भाई टॅलेंट असतं निशा. पैसा असतो. निशा माझी लई इच्छा होती यार लहानपणी असं काहीतरी असावं यार. असंच नाही यांच्यात. नाही आय थिंक म्हणजे खरं सांगू तुला ही मेंटॅलिटी काय माहिती का ही जिंकायची मेंटॅलिटी नाही आहे. ओ भाई गोल 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 गोल. भाई साहब क्या मारा उसने. ए भाई जाना 7 नंबर. ए भाई 7 नंबर जा भाई. ए भाई पैसा बरोबर. Wait a minute. निशा ऑफसाईड माहिती तुला काय असतं सांग. नाही सांग ऑफसाईड काय असतं सांग. डिफेंडर नाही साईडमध्येच असतं. म्हणजे अटॅकर पूर्ण घ्यायचं बॉल मार. काय म्हणजे तो डिफेंडर आहे. हां समजा अटॅकर थांब मला हां डायग्राम हां डिफेंडर येते. हां अटॅकरनी बॉल मारायच्या आधी विकेट नाही जायचं. बॉल मारायच्या आधी समजा इथला पहिला अटॅकर येतोय म्हणजे त्यांनी बॉल मारला. डिफेंडरनी याच्या आधी विकेट नाही जायचं. ओके म्हणजे अटॅक करतो पण त्याचा जो पण डिफेंडरने जायचं नाही. हां समजा बॉलचा टप्पा पण निशांत तू जेवढं काही सांगितलं त्याच्यावर मी तुझ्यावर इम्प्रेस म्हणजे तुला ऑफसाईड सांगितलं आणि मी ना म्हणून 100% मलाच माहित नाही म्हणजे किती टक्के बरोबर आहे पण तू छान सांगितलं. तेच आहे. आहे इम्प्रूव्हमेंट आहे. निशा तुला जर पोरग झालं ना आपण इथंच टाकू. विचार करू पण टॅलेंट असतं तर पुढं पण जाईल ना भाई. तुला केवढं भारी वाटेल विचार कर ना. तुझी बायको आणि नवरा तुम्ही अशी येऊन बसले मस्त पोरं खेळते. 10-15 हजार गेले. पोराला माहितीच नाही बॉल कुठे. किती जातात 3,000 काहीतरी. 3,000 ओंक्या 2 महिने वर्षाला काय काय 2 महिने 2 वर्षाचे 12-15 हजार रुपये. मग वर्षावर खेळणार आहे का तुझा पोरग. 1000 रुपये महिना. पहिले 3 महिने बघायचं. 3 महिन्यात खेळलं तर ठीक नाही तर स्पोर्ट चेंज अकॅडमी चेंज. नाही पण निशा इकडे ना ते काकांना माझ्याकडे बसून टाळ्या वाजवतात. येस कम ऑन. हां गोल.
आधी पळ. भाई मॅच इंटरेस्टिंग झाली हा आता. आधी आधी माग तर माग ए तू राहून दे. गाईज तुम्हाला खरं सांगू मॅच इंटरेस्टिंग झाली कारण जो गोल मारेल तो जिंकल असा विषय डायरेक्ट. गाईज शेवटचा 1 मिनिट आहे. तो फोन आहे नेटलाच होते फोटो. भाई तिकडे चेअरअप चालू आहे हा आपल्याबद्दल. निशा तिकडे चेअरअप चालू आहे आपल्यामुळे. काय प्रॅक्टिस चले भाई. लोक उचकवतात भाई आपल्याला. चल लवकर लोक उचकवतात. चल लवकर फोन काढायचा. गाईच अशा रीतीने मॅच संपलेली आहे. टाइमलॅप्स काढला. सर खरंच पेशन्सचं काम आहे बरं का. की गेम पण चालू ठेवायचं आहे शिकवायचं पण आहे. खरंच अप्रिशिएबल. टाइमलॅप्स लावला कशा. इन्स्ट्रक्शन पण आलेले आहेत अच्छा की लहान मुलं आहेत त्यांना थोडं इन्स्ट्रक्शन करा हा की बा काय फाऊल शिकत जातील जेणेकरून. म्हणजे त्यांना समजेल ओके. जेणेकरून की फाऊल काय असतो कसं काय असतो. बरोबर. ठीक आहे. नाहीतर नाही सर तुमच्या कमेंडेबल काय आहे की पोरांना शिकवणं पण महत्वाचं आहे आणि नियमात ठेवणं पण महत्वाचं कोच आहे. थोडा घेतलाय ना सकाळी एवढं वाद झाला ना अच्छा की खूपच वाद झाला. तो म्हणते बाहेर पकडला बॉल जरासा इकडे तिकडे म्हणलं अरे ते लहान मुलं आहेत. लहान मुलं आहेत नाही, बरोबर. नाही नाही सर आम्हाला जिंकायचं आहे. अरे बापरे. जिंकायचं म्हणलं भाई तू त्या ऑर्गनायझरला जाऊन बोल नाही तर कोणाला कंप्लेंट करायची तर कर. बरोबर बरोबर. काहीच अशा रीतीने आम्ही मॅच बघितली आणि आम्ही हारलेलो आहे 6-5च्या स्कोरनी. खूप चांगलं वाटतं. खूप चांगलं वाटतं. कारण आपण 6-5 नाही हरलो. 11-1 नाही हार नाही हार. 11-1 नाही म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा आपण बेटरमेंटवर आहोत सध्या तरी. तर आता आपण प्लेयर्सचा इंटरव्ह्यू घेऊयात. कोच सर या ठिकाणी ब्रीफिंग देताना प्रमोशन करतायत रे म्हणजे ते कसं असं ते नाही की आम्ही इंटेन्स शिकवतो पोरांना. टाळ्या वेळा वाजलेल्या आहेत काय या ठिकाणी. आपण कोच सरांना भेटू आणि कोच सरांना ॲप्रिशिएट करू की सर खूपच पेशन्सचं काम आहे. खूप छान ओरडले तू. मग तुला पण घ्यायचा कॅमेरा. अरे दादा लय भारी छान ट्राय केलास. असंच खेळत राहा. तुला 7 मिळाली की मजा येईल अजून. काय आधी काय म्हणतो. आधी यार कसं आहे रे. मारू. चल 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 बसू दे झाला दादा बसू दे झाला. धरणार काय 5 मिनिटात जड झाला का तुला. लय मासलं रे तू. लय मासलं. मस्त गाला काय टेन्शन नाही. 10 एकर आहे आपली गावाकडं तीच काढायची तुला. बसतो थकला का. एक गोल नाही हारलो. अरे 1 गोल नाही काय टेन्शन नाही. यो आमचा नांदेडचा रोनाल्डो. जो मागत आम भाई भारी खेळायला. खरं म्हणजे खरं बघा फक्त मस्तच खेळायला तो. म्हणजे या वयासाठी काय म्हणणं निशांत म्हणून वगैरे काहीच. तर 100% आम्ही आमिरांच्या इलाक्यातनं निघालेलो आहे आणि इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स.